पूर्णा नागनाथ तालुक्यातील पुरजळ पाटबंधारे लघु तलावाच्या मागील 1.5 महिन्यापासून पाणी सोडण्याचे गेट तुटल्यानं रोज लाखो लिटर पाणी वाया जातोय। यावर्षी अल्प पावसामुळे पुरजळ येथील तलावामध्ये 50% पाण्याचा जिवंत साठा असून या पाण्याचे योग्य नियोजन करण्याची जबाबदारी आणि तलावाची देखरेख करण्याची जबाबदारी पूर्णा पाटबंधारे विभागाची आहे। मात्र पाटबंधारे विभागाचे औंढा शाखेतील अधिकारी तलावाकडे फिरकत नसल्यामुळे मागील 1-1.5 महिन्यापासून पाणी सोडण्याचे गेट तुटले असून दररोज लाखो लिटर पाणी तलावातून वाया जातोय। याबाबत मागील 1 महिन्यापासून औंढा शाखेचे अभियंता पत्की यांना वारंवार गावकऱ्यांनी मोबाईलद्वारे माहिती देऊन सुद्धा याकडे त्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केले। याबाबत आमदार राजू नवघरे यांनी सुद्धा पूर्णा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता बिराजदार यांना त्वरित तलावाच्या गेट दुरुस्तीचं काम करण्याच्या सूचना दिल्या, परंतु 1.5 महिना लोटून सुद्धा पूर्णा पाटबंधारे विभागाच्या वतीनं दुरुस्तीचं काम करण्यात आलेलं नाहीये। त्यामुळं दररोज तलावातून लाखो लिटर पाणी वाया जातोय। त्यामुळं आता हा पाटबंधारे विभागाच्या गलथान कारभाराची तक्रार पुरजळ, सिरला, रांजाळा, वळद या 4 गावचे शेतकरी प्रधान सचिव जलसंपदा विभाग मुंबई यांच्याकडे करण्याच्या पवित्र्यात आहेत। प्रतिनिधी नंदू परदेशी, वसमत, जिल्हा हिंगोली, NTV न्यूज मराठी।